चौकोनी गळ्याला जर पायपिंग असेल तर बऱ्याच ताईंना खूप टफ जातं, अवघड जातं. मी तर म्हणेल की अजिबात अवघड नाही चौकोनी गळ्याला पायपिंग करणं. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर हो असंच. मी आता एक ब्लाऊज शिवतीये आणि त्याला इकडे मी पायपिंग करते. आणि हा जो ब्लाऊज आहे याला बघा पायपिंगची पट्टी मी लावलेली आहे आणि शिलाई काम इथे पायपिंगचं काम चालू आहे. सो चौकोनी गळ्याला सुद्धा खूप सुंदर पायपिंग आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते. हे पहा, चौकोनी गळा आहे तरी सुद्धा व्यवस्थित आणि प्रॉपर पायपिंग आलेला आहे. कुठेही चून दिलेली नाहीये, कुठेही इथे चुनी टाकलेली नाही किंवा कुठेही क्रॉस आलेलं नाहीये. तुम्हाला जर गळा दिसत असेल हा, तर प्रॉपर ब्लाऊजचा हा चौकोनी गळा आहे. या पद्धतीने दाखवलं थोडंसं तर तुमच्या लक्षात येईल. आणि इतकी स्ट्रेट पायपिंग आलेली आहे की तुम्ही सुद्धा हे प्रॉपरमध्ये जी पायपिंग आहे चौकोनी गळ्याची ती करू शकता. आहे असा चौकोनी गळा कापून घेतलेला आहे. जशी डबल पट्टी आपण लावतो किंवा सिंगल, तुम्हाला डबल जमत नसेल तर अशी सिंगल पट्टी लावायची आहे आणि आतलं मार्जिन जे आहे त्याच्यामध्ये घालून फोल्ड करायचं आहे. कपडा इतका सुंदर आहे की त्याची पायपिंग सुद्धा खूप सुंदर येते. आणि याची पट्टी कशी लावली आहे तर हे पहा, मी डबल पट्टी लावतीये. इथे जर कॉटनची पट्टी असते अस्तरची तर ती हात शिल्यासाठी लावली असती, पण हा कपडा इतका सुंदर आहे आणि ह्याचं पायपिंग खूप सुंदर येतं. सो असा कपडा हातामध्ये आल्यानंतर मी पायपिंग केल्याशिवाय स्वतःला रोखू शकत नाही. तर इथे बघा 1 इंचाची ती 1.25 इंचाची पट्टी आपण काढायची आहे आणि त्याला डबल फोल्ड करून लावलेली आहे. तुम्हाला जर डबल फोल्ड करून लावता येत नसेल तर सिंगल एक साईडने फोल्ड करून घ्या आणि मग अशी लावा. पट्टी लावताना थोडीशी खेचून लावायची आहे म्हणजे पायपिंग तुमचं छान येतं. गळा किंवा शोल्डर उतरत नाही, गळा लूज पडत नाही. आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे ती फोल्ड करताना किंवा पायपिंग करताना हा जो सगळा मार्जिनचा कपडा आहे तो याच्या आतमध्ये असा या पद्धतीने घालायचा आहे आणि मग पायपिंग करायची आहे. तर हे पहा, इकडे मी प्रॉपर असा मार्जिनचा सगळा भाग आहे तो या पट्टीच्या आत घेतलेला आहे आणि बरोबर ही जी टीप आहे आपली किंवा मधला गॅप आहे त्याच्यावरती टीप मारायची आहे म्हणजे सुंदर अशी पायपिंग आपली तयार होणार आहे. तर या पद्धतीने पायपिंग जर तुम्ही केली तर खरंच तुमची पायपिंग खूप सुंदर येणार आहे. आणि अगदी ब्लाऊजची गळ्याची पायपिंग इतकी सुंदर येऊन बसते सुद्धा खूप सुंदर. हे पहा, इतकी सुंदर आपली ही पायपिंग आलेली आहे. इकडे गळा सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे. सो पहिल्यांदा जरी ट्राय केला तरी सुद्धा सुंदर पायपिंग आणि छान ब्लाऊज फिनिशिंग येणार आहे. सो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी